सरकारने मनरेगा हक्क कायदा रद्द केला आणि विकसित भारत गॅरंटी रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण नावाची योजना आधारित कायदा लागू केलाय। विरोधी पक्षांकडून कोणत्याही सुधारणा न मागता लोकसभा आणि राज्यसभेत आवाजी मतदानाने तो मंजूर झालाय। हा नवीन कायदा कामगारांना त्यांच्या कामाच्या अधिकारापासून वंचित ठेवणारा असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेतून काँग्रेस नेते डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी केलाय। या कायद्याविरोधात जन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। ग्रामीण भागातल्या लोकांना कामाचा अधिकार देणारा कायदा या मनरेगाच्या माध्यमातून 2005ला करण्यात आला होता आणि त्या योजनेचं खरं जे फलित आहे 2005 ते 2014 या वर्षाच्या कालावधीमध्ये योजना लागू झाल्यापासून साधारणतः 25 ते 30 करोड लोक जे दारिद्र्य रेषेखाली होते ते दारिद्र्य रेषेच्या वरती आले आणि त्यावेळेला आपल्या अर्थव्यवस्थेचा जो दर होता तो 10% पोहोचला होता। दुर्दैवाने या सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नाव या योजनेतून काढून त्याला विकसित भारत जी रामजी या नावाने नव्याने बदललं। हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने आहे। जुन्या योजनेंना फक्त नवीन नामकरण करणं या एकाच गोष्टीवर ते काम करतात। याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता की या योजनेद्वारे त्यांना काम मागण्याचा अधिकार होता आणि म्हणून मागणीनुसार काम देणं हे मनरेगाचं मूलभूत तत्त्व होतं। पण या योजनेमध्ये आता त्यांनी बदल केला आहे की सप्लाय ड्रिव्हन म्हणजे मागणीनुसार काम नाही तर आम्ही जेवढा निधी देऊ त्याच्यानुसार ते काम होणार आहे। तेव्हा हा मूलभूत बदल आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे। त्यामुळे कामगारांचा जो ग्रामीण भागातला कामगार आहे जो असंघटित आहे त्याचा हक्क हिरावून घेण्याचं मुख्य काम या नवीन योजनेने करत आहे। त्याला आमचा मूळ विरोध आहे आणि म्हणून आज आपण या कायद्याला विरोध करत आहोत। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बदल हा झाला की ही मुळात योजना ही ग्रामीण भागातल्यासाठी आहे। पण मनरेगामध्ये याचं योजनेचं जे काम आहे ते कोणी करावं कुठलं काम करावं याची जी सगळी रूपरेषा होती ती ग्रामस्तरावर ठरवण्यात होती। ग्रामपंचायत आणि पंचायत समिती लेवलवर त्याचे नियोजन व्हायचं आणि त्याची माहिती राज्यस्तरावर जाऊन मग तो निधी मिळायचा। आणि याच्यात शब्द असा होता की किमान 100 दिवस होते। त्याच्यात फक्त 100 दिवस नव्हते। कुठल्या गावांमध्ये ते 150 दिवस 100 रुपये तर त्याचे पैसे सरकारला द्यावं लागायचे ही महत्त्वाची बाब होती। आताच्या याच्यामध्ये निधी अलॉकेशन होणार आणि निधी अलॉकेशन होऊनही तो निधी जर का खर्च झाला तर ती राज्य शासनाची जबाबदारी केंद्राची जबाबदारी झाली। आणि दुसरी गोष्ट अशी की काम कोणतं करायचं याचं नियोजन करण्याचाही अधिकार हा केंद्राला मिळणार। म्हणजे शासनाचा राज्य शासनाचा 40% वाटा पण त्याच्यामध्ये राज्य शासनाला कोणतं काम करायचं याचा अधिकार नाही तर तो केंद्र शासन करणार आहे। म्हणजे ही जी तफावत आहे आणि हा मूलभूत संघराज्यीय व्यवस्थेतला हा सगळ्यात मोठा भाग आहे की एखाद्या योजनेमध्ये जर का शासनाचा राज्य शासन आणि केंद्र शासनाचा निधी आहे तर त्याच्यामध्ये सहमतीचा आणि सहभागाचा भाग असला पाहिजे। पण अधिकार केंद्राकडे आणि निधी मात्र राज्याचा हे सुद्धा या नवीन योजनेमध्ये आता जसं आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की ग्रामीण भागातल्या महिलांना या योजनेने त्यांच्या स्थानिक स्तरावर काम मिळवण्याची एक व्यवस्था निर्माण झाली होती। ही व्यवस्था या योजनेमधून त्यांची मुळातच निधीच कमतरता करून टाकलेली आहे आणि राज्य शासनावर तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य शासनाची स्थिती हा सगळ्यात राज्य शासनाची स्थिती अत्यंत बिकट आहे। त्याच्यामुळे ती निधीच खर्च करत नाही आणि त्याच्यात अजून एक बदल झालेला आहे की पहिले राज्य शासनाने निधी खर्च करावा मग केंद्र शासन अलॉकेशन करणार आहे। त्याच्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये खर्च करण्याची शक्यता कमी आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या रोजगारांची परिस्थिती गंभीर होणार आहे। त्याचा परिणाम आपण बघतो आहे की गेल्या अनेक वर्षात जो निधी कमी झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षी 2025 मध्ये वर्धा जिल्ह्यासारख्या सगळ्या छोट्या जिल्ह्यामध्ये